उतरिल पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो उतरिल पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथमा ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाडा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी मी कळा पसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदुसार जाजे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माझ दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझ दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे माडवणी शरण जावे सर्व भावे देवासे तो उतरिल पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत सिद्धकुमारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। मातोश्री स्वर्गीय जमनाबाई अंबादासजी बडे या माऊलीच्या गोड जेवणानिमित्ताने अंबादासजी आप्पाराव बडे त्यांचे दोन्ही सुपुत्र गोविंदराव विठ्ठलराव कन्या जनाबाई या सर्व परिवाराच्या वतीने नाथरावजी बडे यांच्या माध्यमातून मिळालेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महाराजांचा अमृत महोत्सव संपन्न झाला ते पूजने पंढरीनाथ बाबा तुम्हालाही नमस्कार। आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आणि अनेक कीर्तनकार तयार करणारे तुमचे भगवान बाबा इसादकर त्यांचे सर्व विद्यार्थी आमच्या भगिनी गोदावरी ताई सुरेभानजी महाराज त्यांची संस्था त्यांच्याही संस्थेचे विद्यार्थी ती
इकडे उभा असणाऱ्या सगळ्या माझ्या भगिनी जनाबाई तुम्हालाही नमस्कार. थोर गायनाचार्य कदम महाराज, उकळीकर बाबा इकडे या ना, पुढे बसा. देवटे महाराज, मस्के महाराज, पाटील महाराज, आस्पेट महाराज, संतोष महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, भरत महाराज पठाडे, कृष्णा महाराज, बसलेल्यात अजूनही बरीचशी महाराज मंडळी आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे. त्या सर्वांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन करतो. पत्रकार शंकरराव, तुम्हालाही नमस्कार. सगळी मान्यवर मंडळी, आमचे नेहमीचे श्रोते, एक गैरहजर आहे, वडंबे सर, मुंडे खुर्द, मुंडे बुद्रुक, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि बडे परिवाराचे नाते गोते, या सर्व एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन केलं. भागवा भागवी नाही शंकरराव, काट कसर नाही. श्रीमंत बापानं प्रल्हादराव लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं दोन्ही बंधूंनी आपल्या मातोश्रीचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. नवीन येणाऱ्या कोणत्याही भाविकाला वाटेल की आईच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह असावा, त्याच्यात हा बोवाचा शेवटचा दिवस. एवढं सुंदर नियोजन दोन्ही बंधूंनी केलं. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले पत्रकार, म्हणून एकदा पुन्हा विठ्ठलरावला आणि गोविंदरावला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातील मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून बडे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल सर्वात मोठं दुःख संसार म्हणजे दुःखच आहे बरं का दिवटे, पण त्याच्यात एक क्रमांकाचं दुःख आहे. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखून पिता झुरे. कर्णा भांड एकुलता एक मुलगा लग्न व्हायचंच आहे, अपघातात गेला. तिथून पुढे तो बाप बरं का भगवान बाबा, अनुभव तुमचा. जिवंत असून मेल्यात जमा समजायचं. अरे प्राण जात नाही म्हणून बापाला जगावं लागतं का भरत. नाही तर मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की कालवा कालव होतो. एक नंबरचं दुःख. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखुनी पिता झुरे. एक आणि जीवनामध्ये आईचं जाणं, तेवढी हानी जगात कोणतीच नाही. आई मरण पावली की समजायचं आपल्या सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं. ज्याची आई गेली आणि संत वचनाप्रमाणे ज्यांना मरण आलं, पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पडो, हिची मागणी आहे. 20 वर्षे ज्यांनी दोघांनी यात्रा केली पंढरपूरला,
निवास तयार केला, भारत भ्रमण यात्रा केली. यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रहम यावच्च दूरे जरा यावत चंद्रिय शक्ती प्रतिहता यावत क्षयो नायुष्य. जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रिया ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे, तावत तोपर्यंत त्याचं हे भाषांतरच. जवळे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. मला त्यांच्या मुलीनं माहिती दिली, जनाबाई. आमची आई जन्माला आली माहेरी, तेव्हापासून आमच्या आजोबाला म्हणजे आईच्या वडिलाला काही कमी पडलं नाही. इथे नांदायला आल्यावर हे मोलमजुरी करणारे अंबादासजी, पण आईनं दोन्ही मुलं अशी तयार केली, एक मंत्रालयात आहे, एक उत्तम शेती करते. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात आहे बरं का भगवान बाबा. जेव्हा सुखाचे दिवस येत असतात ना, तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. ज्यांनी आपलं कौतुक करावं, ज्याने आता आराम करून सगळे वैभव बघावं, तो आशीर्वाद निघून जातो ताई. बाकीचं कशाला, आता याच्यात कीर्तन होईल, मी एक एक मिनिट घेऊन बरोबर वेळेत पूर्ण करतो. निरोप आला भगवान बाबा हनुमानजीच्या द्वारा. भरतजी नंदीग्रामात आहे, सावत्र भावाचं सांगतो. काय वाटलं असेल जेव्हा आनंद आवरला नाही, भरत पळत आले अयोध्येत. आणि राजमहालाच्या पुढे जसा राम 14 वर्षांनी येतो ना पोस्टमॅन साहेब, तसा रामही नंदीग्रामातून 14 वर्षांनी, भरतही 14 वर्षांनी आला गावात. महाद्वारा पुढे माताजी आनंद आवरे. आईनं ओळखला आवाज, कौशल्यनं माझ्या भरताचा आवाज आहे. बाहेर आले. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. हनुमान जी ने संदेशा दिया है. भरत हे ऐकलं आणि माय डसा रडू लागली. काय वाटलं असेल? आई 14 वर्षांनी दादा येतोय माझा, तुला आनंद नाही का होत? झाला माझा राजा, मग का रडतेस? मागं घ्या दोघे, घ्या मागं, घ्या मागं, इकडे मागं. ते प्रसंग तुटून जातो. आपण आता एकरूप झालो सगळं. असं आहे. 14 साल के बाद भैया आ रहा, खुशी नहीं हो रही? हो रही बेटा. तो रो रही क्यों? आता उत्तर पहा. आज तुम्हारे पिता दशरथ की याद आई बेटा. आज तुम्हारे पिताजी होते तो नाचने लग जाते. उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. जिथे या घटनेनं परमेश्वराला सोडलं नाही शंकरराव, तिथे काय पाडा मानवाचा. मी का सांगतो? 14 वर्षाचा वनवास संपून रामचंद्र आले, पण ज्यानं कौतुक पाहावं तो बाप हजर नाही. म्हणून जेव्हा चांगले दिवस येतात, ज्यांनी वैभवात राहावं आणि सगळे कौतुक पाहावं, तेव्हा गोदावरी ताई कौतुकाची थाप निघून जाते. तुमचाही अनुभव आहे. बाकीच्यांना किती म्हणू द्या माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, माझं. अरे नाटक आहे प्रेमाचा. गुटक्याच्या पुड्या खाण्यासाठी आलं ते टोळकं. खरं प्रेम, निर्भय प्रेम. प्रेमाची व्याख्या काय पंढरीनाथ महाराज? ज्याच्यात भय नाही, उखळीकर महाराज, त्याचं नाव प्रेम आहे. आणि असं एकच पात्र जगात आहे, त्याचं नाव माय आहे. लक्षात घ्या. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा 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 माय लोळत असते, तेव्हा सगळे घाबरून जातात. डॉक्टर घाई घाई येतात. प्रल्हादराव पाटील इकडे या. 2 पैकी 1 जगल. बाळ अनंत, बाळाची आई. डॉक्टर मंड इकडे लक्ष द्या.
याचं कारण सांगतो मी, आता याच्यात कीर्तन होईल. अरे पत्नी केवळ पत्नी नसते, हे पती पत्नी संसार रूपी गाड्याचे दोन चाक आहे शंकरराव. एक चाक मोडलं की गाड्याची प्रतिष्ठा जाते, हे लक्षात ठेवा. मग एका चाकाचा गाडा भरत वाड्यापुढे उभा, त्याच्यावर फुपाटा बसलेला आणि सगळ्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर. एकच चाक मोडलं तर गाड्याची प्रतिष्ठा गेली. तसं पती पत्नी ही संसारूपी गाड्याची दोन चाक आहे, हे लक्षात ठेवा. इथे जेवढे लक्ष्मीनारायण बसलेले आहे, आम्ही ब्रह्मचारी असलो तरी अंबिका मातेच्या चरणी प्रार्थना आहे, शेवटच्या श्वासापर्यंत हे गाडे असेच राहू द्या, बस एवढीच प्रार्थना. महत्व तेव्हा कळतं. पत्नी ही पत्नी नसते. भगवान बाबा कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, अशा वेगवेगळ्या भूमिका तिच्या असतात. जेव्हा तुमची जन्मभर सेवा करते ना, तेव्हा ती दासी असते. तिच्या इतकी सेवा कोणी करत नाही. पत्नी गेल्यावर महत्व कळतं. जर तुम्ही आजारी पडला, कंबर दुखत असेल, झंडूबाम लावायचे आहे, म्हणू शकत नाही मुलीला झंडूबाम लाव, ती लाजल, सुनई लाजल, बहीणही लाजल, पण आतून दरवाजा लावून मनसोक्त सेवा करल ती अर्धांगिनी. अर्धांगिनी. करणेषु दासी, कार्येषु मंत्री. तिच्या भूमिका सांगतो. आणि ही उणीव आता अंबादासजीला विचारा, त्यांना विचारा. संकट काळामध्ये गोदावरी ताई पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते, हिम्मत देते. ती मंत्र्याची भूमिका असते. तिला माहित आहे 15 दिवस झाले सावकार येतो माझ्या पतीच्या मागे तगाता लावला, पैसे दे पैसे दे पैसे दे. 8 दिवस झाले पतीचं जेवण कमी झालं, ती बारीक लक्ष ठेवून असते. आणि आज तर पती जेवलेच नाही, कारण दम देऊन गेला होता सावकार. दुपारी रात्रभर झोपलाही नाही. सकाळी ते एकदा पाणी देऊन द्या ते पोरं एकमेकाला इशारे करतात. नुसतं पाण्यातच लक्ष आहे का रे, काही कीर्तन कधी ऐकता मग? हे तर लग्नाच्या पुढे चालला कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा भरत महाराज. सकाळी पती उठला, कधी न जाणारा गोठ्यात गेला. पत्नी लक्ष ठेवून आहे प्रल्हादराव, पण काहीतरी गोठ्यात गेल्यावर खिशात घातलं. पत्नीचं लक्ष आहे. तरा 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 चालत आली. काय घातलं खिशात? काही नाही. खिशात काय घातलं? काही नाही म्हणतो. तीनच हात घातला गोदावरी ताई खिशात, आणि वस्तू काढली ना, रोगोरची बाटली होती. पंढरीनाथ महाराज काय करता? आत्महत्या. का? सावकार आलतन काल. उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर म्हणला, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला. अरे माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. हे पहा, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, मी लाज लज्जा सोडील. अख्ख्या गंगाखेड तालुक्यात धुणी भांडी करील, मोल करीन होईल. त्या सावकाराचे पैसे मी फेडील. माझी शपथ आहे, माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला हिम्मत देत असते तेव्हा मंत्र्याची भूमिका असते. विठ्ठल करणेषु दासी, कार्येषु मंत्री. आणि तुम्हाला जेवण घालते ना, तेव्हा आई असते, हे लक्षात ठेवा. पतीच्या आवडी निवडीचे पदार्थ तिलाच माहिती आहे, आणि सगळे पदार्थ आवडी निवडीचे ताट वाढते, पुढे बसते, पदार्थ भांड्यात घेऊन आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती आईची भूमिका आहे.
नुसती पत्नी मेलेली नसते, एवढ्या भूमिका गेलेल्या असतात, हे ज्याची गेली त्याला कळतं. गोविंदराव असेल, विठ्ठलराव असेल, आता विठ्ठलराव इथंच राहतात, गोविंदराव मंत्रालयात. आई गेली ना, गोदावरी ताई, मी आलतो भेटीला आईच्या. म्हणजे आई म्हणजे काय भरत? आई म्हणजे पंथी असते, पंथी. पंथीचा प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंथीमध्ये असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंथी विझली की देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर देऊळ उदास दिसतं, तसं पत्नी गेल्यावर अख्खं घर भकास दिसतं. विठ्ठलराव, गोविंदराव, तुम्ही अजून तुमच्या कर्तृत्वानं खूप मोठं व्हा. तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या बाळासाहेब या. पण जमनाबाईच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता, अरे तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल त्या माऊलीच्या, बरं का बाळासाहेब, गोड जेवणानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. कृष्णा, सुंदर नियोजन केलं. आपण सगळे जाणार आहोत. मग हे कीर्तन, कथा, प्रवचन कशासाठी? समाधान मिळवण्यासाठी. समाधान हे दुकानात नाही शंकरराव, एखाद्या हॉटेलचं नाव असू शकते ना, समाधान हॉटेल. आमचे लोक तेवढाच बोर्ड वाचून आत जातात, दाबून खातात ना, समाधान बिघडून बाहेर येतात बिल दिल्यावर. तर काय झालं? परिवार जेवला असता 1 महिना, तेवढं एका जेवणाचं बिल गेलं. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? का गेला? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलो. समाधान विचारावर आहे. तुमची प्राप्त परिस्थिती हे सुखदुःखाचं मिश्रण जीवनच आहे, पण तुमची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. समाधान जर मिळवायचं असेल तर ज्याच्या पायात चपला आहे शंकरराव, त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं, लगेच समाधान. अरे ते पाय पोळत चाललं बिचार, मला तुटक्या का होईना चपला देवानं दिल्या, इथे समाधान मिळतं. ज्याचं मोडकं घर आहे दिवटे, त्यानं बिल्डिंगवाल्याचा नाही विचार करायचा. जे फुटपाथवर रात्रभर उघड्यावर पडलं त्याचा विचार करावा आणि देवाचे आभार मानावे की पांडुरंगा, ते उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं मला मोडकं का होईना राहायला घर दिलं. तसं आईचं जाणं दुःखच आहे. 1 मिनिट घेतो, दुःखच आहे, पण त्याच्यातही समाधान मिळवायचं. अरे डेड बॉडी आईची पडली, मुलं रडतात, पण रडता रडता त्या मुलाने विचार करायचा की पांडुरंगा, आता आईचं वय 75 आहे ना, आम्ही 50-55चे आहो. ज्याची जन्म झाल्या झाल्या माय मेली, त्याच्यापेक्षा आम्ही केवढे सुखी आहो. 55 वर्ष मायचं सानिध्य मिळालं, असा विचार, तिथे समाधान. विठ्ठल आणि त्यासाठी ही कथा कीर्तनाची परंपरा आहे. बरं का नाथरा, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाची सुरुवात मनवणी शब्दाने आहे. सगळे बरोबर करू बरं का गोदावरीताई, सर्वांना पाठ आहे. ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. नाहीतर आमचे हेलपाडे काल अंबाजोगाईला रामायण चालू आहे, मिरी माका, पुन्हा 400 झालं, आजही 400. तरी तुमच्या आधी भगवान बाबा 1 तास आधी आलो. हां, ते तिकडे गेल्यावर म्हणते कामच कोणतं आहे तू येत, इथं नाही म्हणणार. आला तर काय नवल आहे, कामच कोणतं आहे, तिकडे बोलू आपण. हा विठ्ठल हे उभाटीचा आवत आहे. काय
असेल ते तोंडावर. बरं जाऊ द्या, अतिप्रेमाचं बोलणं आहे. शब्दाची अभंगाची सुरुवात बाळासाहेब म्हणून शब्दाने, आणि म्हणून शब्द आला की त्याच्या मागे काहीतरी भानगड असते. अरे म्हणून तर म्हणतो, म्हणून म्हणतो म्हटल्यानंतर समजायचं याच्या मागे लांब लचक प्रकरण आहे. म्हणूनच म्हणतो. त्याला संस्कृतमध्ये अतः म्हणतात. अतः अहम संस्कृतम न जानामि अतः न कथयामि अहम श्रोतुम इच्छामि. इथे अतः येतो. अहम संस्कृतम न जानामि, मी संस्कृत जाणत नाही. अतः न कथयामि, म्हणून मी बोलत नाही. जाऊ दे, इथं अतः आला म्हणून सांगतो. अतः म्हणजे म्हणून. म्हणून म्हणून एक मजा सांगतो. पंढरीनाथ महाराज, एक ताक विकणारी महिला माठ आहे, डोक्यावर ताकाचा, पहाटेची वेळ, पाय वाटेनं जंगलातून चालली, गारठ्याचे दिवस, ठेच लागली, खाली पडली, रडत बसली. मागणं गंगा स्नानासाठी एक साधू भगव्या वेशाचा आला. त्याला वाईट वाटलं. मावशी का रडता? अहो 2 रुपयाचा माठनं 2 रुपयाचं ताक सांडलं, त्यासाठी रडता? किती रडल्या म्हणजे तुमचा माठनं ताक वापस येईल? मग तो जोरात रडू लागले. अहो कमाल करताय मावशी, या ताकासाठी माठासाठी रडत बसल्या. महाराज 2 रुपयाच्या ताकासाठी माठासाठी नाही रडत मी. मग याच्या मागचा इतिहास आठवला म्हणून रडते. याला म्हणून म्हणतात. इतिहास म्हणजे मी ताक विकणारी बाई नाही महाराज, मग राजाची राणी होती. आता तर उत्सुकता वाढली साधूची. राजाची राणी आणि ताक का विकता? अहो ते आठवलं म्हणून तर रडते. हे म्हणूनसाठी चाललंय. आणि मग त्याची उत्सुकता काय झालं, आणि तिनं जे सर्व कारण सांगितलं ते संस्कृतमध्ये आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मराठीत सांगतो मी, बरं का पंढरीनाथ महाराज. हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकास्मि जाता स्वकम स्वसम समाधिगम्यं चितां प्रविष्टं शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम शोचामि न हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकास्मि जाता स्वकम स्वसम समाधिगम्यं चितां प्रविष्टं शोचामि. कळलं सगळे? हो म्हणाला का हरकत आहे? विठ्ठल देश. आता मराठीत सांगतो. मला 5 वर्षाचा राजपुत्र होता महाराज. माझं प्रेम प्रधानावर जडलं आणि प्रधानाच्या मदतीनं मी राजा जहर पाजून मारला. हत्वा नृपम, इथून सुरुवात झाली सांगायला. मारला राजा. प्रधानासोबत प्रेम जडलं, ते 1 वर्षांनी साप चावून मेलं. हत्वा नृपम पतिम अवापी भुजंगम दंष्ट्रा, त्याला साप चावला 2ऱ्या वर्षी तेही मेला. मला वैराग्य झालं. 6 वर्षाचा राजकुमार पुत्र टाकून दिला. रात्री निघून आले दूर देशात. पोट भरण्यासाठी काय करावं म्हणून वेश्येचा धंदा सुरू केला. देशांतरे विधिवशात गणिकास्मि जाता, मी वेश्या झाली. वेश्या, चांगलं पाठ कर. वेश्या झाली. गणिकास्मि जाता. जवळजवळ 20 वर्षे माझा व्यवसाय चालला. लांबून लांबून ग्राहक. राजाची राणी स्वरूपवान सुंदर, कीर्ती जिकडे तिकडे गेली. 20 वर्षाचा काळ कधी गेला बाळासाहेब ती म्हणले लक्षात आलं नाही महाराज. माझा मुलगा राजपुत्र 26 वर्षाचा झाला. तोही वेश्याभोगी निघाला. त्याच्यापर्यंत प्रसिद्ध वेश्या म्हणून माझी कीर्ती गेली. तो माझ्याकडे आला. मी ग्राहक समजून स्वीकारला आणि तो वेश्या समजून आला. जगात जे पाप घडलं नाही ते माय लेकराकडून घडलं. पण सगळे झाल्यावर मी सहज म्हटलं 20 वर्षे मी व्यवसाय करते, पण ग्राहकाच्या रूपात असं राजबिंड रूप पहिल्यांदा आलं आयुष्यात माझ्याकडे. एखाद्या राजपुत्रासारखे दिसताय तुम्ही. मी राजपुत्रच आहे वेश्या, पण दुर्दैवी राजपुत्र आहे. म्हणजे 5 वर्षाचा असताना माझ्या आईनं माझा बाप जहर पाजून मारला. नगरातले लोक सांगतात. प्रधानासोबत प्रेम जडलं तर वर्षानं साप चावून तो मेला. आणि मला झोपट ठेवून ती चांडाळीन कुठंतरी निघून गेली म्हणतात. हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज.
आणि मग माझ्या लक्षात आलं, जिला चांडाळीण म्हणतोय हा, मला आवरलं नाही महाराज जेव्हा कडकडून मिठी मारली. बाळा बाळा, हो मीच तुझी आई. बाप तुझा मारला, 5 वर्षाचा तू होता, जहर पाजून, नंतर प्रधान मेला, साप चावून तुला झोपट ठेवून निघून आले बेटा. आई, जगात पाप नाही केलं कोणी, ते आपल्या हातून घडलं. आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत आपण. निर्णय झाला महाराज, दोघाही माय लेकरांनी जीवन यात्रा संपवायची. जंगलात आल्यावर आम्ही सरपण रचलं, चित्ता पेटवली, दोघांनी उड्या टाकल्या. पुढचा आहे का, स्वकम स्वसम समाधिगम्यम चिताम प्रविष्टम. पण पहिला चटका बसला आणि मी बाहेर आली उडी मारून. माझं पोर जळून कोळसा झालं. मी डोळ्यानं पाहिलं, तिथं विव्हळत पडली जंगलात. गुराखी लोक आले, गाई गुरं चारणारे. त्यांनी बघितलं एक महिला भाजलेली आहे, पण मेली नाही, जिवंत आहे. मला घरी आणलं महाराज. त्यांनी औषधोपचार केले. 6 महिन्यात मी बरी झाली. त्यांच्या उपकाराची फेड म्हणून त्यांच्याकडे 2 वर्ष झाले महाराज ताक विकायचं काम करते. आज ठेच लागून खाली पडली आणि मागचा इतिहास आठवला की मी राजाची राणी आणि आता ताक विकावं लागलं. हे आठवलं म्हणून रडते. विठ्ठल विठ्ठल. तसा अभंगाचा प्रारंभ मनवून शब्दाने कारण सांगितलेलं आहे. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. आणि जन्म मरण ही येरझार संपवायची असेल तर स्वतः भगवान सांगतोय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. असं स्वतः भगवंतच सांगतो. मानवोनी शरीर जावे, मानवोनी शरीर महाराज आता रेलचेल आहे गायकाची. आपल्याला काही त्रास नाही, फक्त वेल्डिंग करून देणे. तिथपर्यंत आलो आपण. मनवणी
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानवाचा जन्म आहे. आणि पुढचे सर्व जन्म संपवायचे असेल तर स्वतः भगवान सांगतो, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. असं स्वतः भगवंतच सांगतोय, मन उनी शरण जावे. एकदा त्याला शरण गेलं ना किसनराव, स्वप्ने जन्म मरण नाही नाही, स्वप्ने जन्म मरण नाही नाही, स्वप्ने जन्म मरण विष्णुदास नामा जाताची शरण महाराज. आपण फायदा करून घ्यावा ना यांचा. हे सापडते का पुन्हा पुन्हा दिवटे. विष्णुदास नामा जाताची शरण, स्वप्ने जन्म मरण नाही नाही, मन उणी शरण जावे. पण पुढचे शब्द, सर्व भावे देवासी, कायिक वाचिक मानसिक भाव याला म्हणतात सर्व भावे. आता इथे कीर्तनाला लोक आले ना तर सर्व भावे नाही सांगतायत, कायेन वाचेन. इथं मांडी घालून बसले हे कायेन, बाबाला बरं वाटण्यासाठी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, हे वाचेन बरं का. पण काही काही घाई घाई आलेले असतात ना, इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला 1 वाजेपर्यंत. जवळी नाही चित्त काय माडियले प्रेत, माडियले प्रेत, काय माडियले प्रेत, नाही चित्त काय माडियले प्रेत, जवळी नाही चित्त. बरं का भरत देश, जवळी नाही चित्त. अरे काय मांडलेले प्रेत थोडे आहे, थोडे आहे. कधी चित्त साह्य झाली, चित्त नाही नामी तरित व्यथा, 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 निसंगानी नाना तीर्थ भ्रामी, चित्त नाही नामी संयुक्तिक प्रमाण आहे. गौंडी वीट ठेवतो ना तितकं फिट आहे. त्रिवेणी ही संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी व्यर्थ. पण माझं अशाने कीर्तन वाढतं. माला तो करमे फिरे, आता वाढतं सांगतोच. माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनवा तो चहू दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. हातामध्ये माळ आहे, फिरणारी माळ लोकांना दिसते, त्याची जिभही वळवळ करते,
पण मन अख्खा तालुका फिरून येते. अरे मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनवा तो चहू दिशा फिरे, येतो सुमरन नाही. म्हणून चित्ती नाही नामी तरी ते नाम जपताय वैखरी, चित्त धावे विषयावरी. हे तुम्ही वाढून दिलं बरं, केला उल्लेख मी. म्हणून 3 प्रकारची सेवा, काया वाचा आणि मन, सर्व भावे म्हटलंय. आणि या माऊलीनं बाबांनी ती एक केली. 3 प्रकारची सेवा. तीर्थयात्रेमध्ये 3 प्रकारची सेवा असते बरं का. बरंच 5 किलोमीटर जे चाललं नाही ना कधी, ते माऊलीच्या पालखी सोहळ्यात आषाढीला आळंदीपासून निघालं, पहिल्याच दिवशी 25 किलोमीटर चालतं. ही कायिक सेवा आहे. तीर्था कधी न गेला पावलान, तया हरी कधी पावलान, गृही कधी न जाता पावलान, भार्या तया ताडिती पावलान. मराठी कळली वाटते. भरत, तीर्था कधी न गेला पावलान, तया हरी कधी पावलान. त्याला हरी पावला नाही जो पावलानं तीर्थाला गेला नाही. लग्न झालं किशन्या, 2-3 महिने झाले इकडेच फिरतय, आणि मग 3 महिन्यानं गेलं. काय स्वागत समित्या स्थापन करतात त्याच्यासाठी. ग्रही कधी न जाता पावलान, भार्या तया ताडिती पावलान. आता फार मराठी फिरवू नका बस, ते पावलान. आणि म्हणून जव हे सकाळी सिद्ध आहे, जव हे सकाळ सिद्ध आहे, जव हे सकाळ सिद्ध आहे, जव हे सकाळ सिद्ध आहे. कायिक सेवा आहे. पाय चालले पंढरपूरला, ही कायिक सेवा. पहिल्या दिवशी आळंदीहून निघाल्यावर दिघीला, विश्रांतवाडीला आमटीन भात खाल्ला की पंढरपूर पर्यंत ज्ञानबा तुकाराम म्हणतं. ही वाचिक सेवा बरं का. मग वाखरीहून निघाल्यावर म्हणतंय, एवढा प्रपंचाचा व्याप सोडून आलो, काय होऊ दे, 28 तास नाही 35 तास लागू दे, तरी गोपाळपूर पासून बारीला लागतो आणि सकाळी सकाळी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन करतोच. हे मनानं ठरवलेलं, ही मानसिक सेवा. काया वाचा आणि मन, जे जमुनाबाईंनी आणि अंबादाजींनी हे केलं जन्मभर. सर्व भावे देवासी, मनवणी शरण जावे, बरोबर करू हे, मनवणी शरण जावे, सर्व भावे देवासी. बरं का पंढरनाथ महाराज, ठीक आहे, तुकोबार आहे. जर सर्व भावे काया वाचा म्हणे त्याला शरण गेलं तर तो
काय करतो तो उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा मनवणी शरण जावे. मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी असं केलं तर तोहा उतरील पार. कसंही फिरवा तरी वेल्डिंग आहे. तोहा उतरील पार पण शब्द दोन मजेदार आले. तो हा हे मराठी व्याकरणामधले सर्वनाम मी तू तो. बरं का टेकाळे सर, आता मी शिकवतो तुम्हाला. एकंदर 9 सर्वनामे मराठी व्याकरणात आहे. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. आणि या 9 सर्वनामामध्ये मस्के 9 सर्वनामामध्ये तो ती ते हे दूरदर्शक आहे. हा ही हे संबंधदर्शक आहे. तेनी दूरचं हे नी जवळचं. ते राष्ट्रपती दिल्ली हे बाळासाहेब. हे नी जवळचं ते नी दूरचं है ना. म्हणून तो आणि हा असे शब्द आहे. तो म्हणजे एकेकाळी तो न हा वेगळं नाही करायचं. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. तो हा आणि तो आणि हा असे दोन नाही. तोच हा. बरं का, इथे च लावायचा वेल्डिंग करण्यासाठी. तो न हा वेगळा नाही, तोच हा. फक्त एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. तोणी वैकुंठातला हा आणि पंढरपूरचा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. नेनो ब्रह्म मार्ग
काय साऊंड सिस्टीम वा वा तू आडवे डोळे करतो म्हणून म्हटलं नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. आता मार्ग चुकल ते ब्रह्म कसं ताई, आणि जे ब्रह्म ते मार्ग चुकल कसं? ब्रह्म व्यापक आहे ना, व्यापक वस्तू चुकत नाही शंकरराव. असं वाचलं का तुम्ही, पेपरला दिलं का? परभणीचा वारा चुकला, गंगाखेडच्या स्टँडवर सापडला. अरे वारा व्यापक आहे, तो चुकतच नाही. ब्रह्म व्यापक आहे, चुकत नाही. पण इथे नेनो शब्दात मजा आहे. नेनो, नॅनो टेक्नॉलॉजी नाही, नेनो. नेनो म्हणजे काय झालं कोणास माहीत, चुकत नाही, आम्हालाही माहिती आहे. जसं एखाद्या वेळेला काय असते, भगवान बाबा आम्ही चपला काढल्या म्हणजे ड्रायव्हरला सांगतो गाडीत ठेवून दे. घर मालक म्हणतात राहू द्या महाराज, सुतईचा सडा नाही गेला चोरीला इथून. नाही, ठेवून द्या गाडीत. राहू द्या महाराज, अजून काही चोरीला गेलं नाही, 50 वर्षे झाले आम्ही या बंगल्यात राहतो. नाही, पण ठेवूच द्या गाडीत. अहो राहू द्या महाराज. आता आपल्यालाही फार लावून धरता येत नाही. ते म्हणतील पाहणा हे बुवा लोक नाशिवंत देह जाणार सकळ चाली लावू लावू सांगतात, आणि आता चपलावर केवढं प्रेम आहे. राहू द्या राहू द्या बाळासाहेब. चहा पाणी झाल्यावर बाहेर आलो तर चपलाच नाही. पाटील चपला गेल्या का हो महाराज? शपथ अजून सुतईचा सडा नाही गेला हो. तुमचीच कशी गेली कोणास माहीत. त्याला नेनो म्हणतात. तसं हे चुकत नाही, चुकत नाही, पण नेनो ब्रह्म मार्ग चुकले. पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. कोण? तो हा विठोबा निदान. एकेकाळी वैकुंठात होता तो, आता पंढरपुरात आला हा. इथपर्यंत आलो आपण. मनवणे शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. आता उतरील पार म्हणजे कशाचा? नदीचा. लक्षात घ्या, इथे भव नदी शब्द आहे. भव नदी ही नकाशातली नदी नाही, नकाशातली नाही. दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्तया. हे मोठ्या मोठ्याला जमलं नाही. रोहिदास 14 वेळा काळाला चुकवलं चांगदेव महाराजाने. बरोबर 100 वर्षाचं आयुष्य जगल्यावर ती वेळ मरणाची आली की तो बाबा आत्मा ब्रह्मांडात न्यायचा आणि गोदावरीच्या काठाला बसून राहायचा. ते वापस जायचं. असं 14 वेळा चुकवलं म्हणून 1400 वर्षे जगला. 1400 वर्षाचे तापी दिले रहिवासी. वर्षे जगले चांगदेव महाराज. पण तो प्रकार सर्वांना माहिती आहे. नवीन कीर्तनकाराने हे सविस्तर सांगणे. आपल्याला अभंग उरकायचा आहे, तुमच्यासाठी माहिती सविस्तर सांगणे. ते चांगदेव महाराज समाधीतून उठल्यानंतर सगळे प्रेत येऊन पडायचे आणि प्रेताकडे पाहिलं की प्रेत जिवंत होऊन घरी जायचे. यावेळेला एकही प्रेत नाही. म्हणून चांगदेव महाराज म्हणले काष्टसिद्धा. मुख्य शिष्य त्यांचा कोण? काष्टसिद्ध आला पळत. अरे यावर्षी काय सरकारनं कॉलरा प्रतिबंधक लस टोचली होती का रे? नाही महाराज,
एकही प्रयत्न नाही. अहो यंदा तर खूप मेले, कोरोना होता. मग डेड बॉड्या कशा नाही? अहो ते आळंदीचे 4 पोरं आले पैठणकडून, त्याची एक लहान बहीण होती मुक्ता नावाची, आणि तिनं केले जिवंत सगळे. काय सांगता काय? पेपर वाचून नाही सांगत महाराज, आखो देखा. वय काय असेल रे? ते तर काय नाही महाराज, तिचा भाऊ ज्ञानेश्वर नावाचा, त्यानं तर पैठणला रेडा बोलावला म्हणे. असं लेखन साहित्य आणा, पेन टेकवला बरं का रोहिदास, पण पेन जाग्यावर उभा. बाकीचे शिष्य म्हणले का रे, शाई भरून दिलं नाही का पेन? शाई भरून दिली रे, मग पेन उभा कसा? पेन मध्ये शाई आहे रे, गुरुच्या डोक्यात काही नाही का? मायनाच लिहिता येत नाही. कारण दंडवत घालावा वयानं लहान, आशीर्वाद टाकावा ज्ञानानं मोठा, म्हणून पेन जाग्यावर होता. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. हा मायना बरं, याचं नाव कोरा, बाकी मजकूर लिहिला. मग ते वाघावरती बसून आले. बस हे सविस्तर तुम्ही सांगणे. 4ही भावंड भिंतीवर बसली होती, चालविली जड भिंती. चाली 3 झाल्या पाहिजे, आता मधली होईल, नंतर शेवटची होईल. मग असं कसं? अरे एवढे टाळकरीन हे साधक न हे सगळे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, सगळे बरोबर करून, एवढं करून वेळ सांभाळू. पाहू नका माझ्याकडे, ताईची चाल होईल बरं का ताई? बरोबर करू आपण. आता कोण कोण झालं? दिवटे बाबा झाले, 2 झाले. झाले ते, झालेले नाही, पुन्हा नको, झाले ते. थांबा 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 थांबा, बरोबर. माझ्याकडे लक्ष. म्हणजे हे बाळासाहेब मला इंदोरीकर महाराज भेटले, म्हणले महाराज काय कीर्तन रंगवायचं असेल असं म्हणायचं. तेव्हापासून मी सुरू केलं बरं का. विठ्ठल चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. आणि तिथे चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईची शरणागती स्वीकारली, कबूल केलं. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवा, मुक्ताबाईचं प्रमाण सांगतो आता मी, त्याकरता तिथं नेलं. चांगदेवा, काय आई साहेब तुला काय वाटतं, 1400 वर्ष जगला म्हणजे खूप पुरुषार्थ केला का? अरे भव नदी तरुण दाखव तर तुला पुरुषार्थी म्हणेल. कारण भव नदीचे पाणी सखया मोठे ओढे, मोठे भव नदीचे पाणी सकया मोठे ओढीते. भल्या भल्या पवनारा उलटून खाली पाडीते. भल्या भल्या पवनारा उलटून भल्या भल्या पवनारा उलटून खाली पाडीते. ठीक आहे, मला वाटतं तू म्हणतो गप बसलो. भाव नदीचे पाणी सकया मोठे ओढीते, हे मुक्ताबाईचं प्रमाण आहे. चांगदेवाला उपदेश करताना भाव नदीचे पाणी सकया मोठे ओढीते, अरे भल्या भल्या पोहणारा उलथून खाली पाडीते. मग ही भाव नदी तरण्यासाठी काय करावं लागेल? एक तर देवाला शरण जावं लागेल चांगदेवा, नाही तर गुरु करावा लागेल. दया सद्गुरु तारू पुढे, तो तरुण जातो. अथवा शरण जावे सर्व भावे देवासीन, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मी शुद्धीवर आहे, इथपर्यंत आलो आपण. इतकं लक्षात ठेवा बरं का ताई. अजून 2 चरण राहिले आणि त्याच्या सगळे बरोबर करायचं आहे.
एकदा हात वर करा सर्वांनी. वा वा. तटे निर्मळे देवदेवतांचे राऊळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा विठोबा. थांबा टाळ वाजू नका. टाळ वाजू नका सध्या 2 मिनिट. हात वर शाबास. हात वर म्हणजे टाळी. हा हा असं जमुनाबाई वैकुंठात नाचत असेल. माझ्यासाठी केवढं भजन चाललं माझ्या गावात आहे का नाही. हा हा एक जरा ताकद. शाबास. ये बात. हाँ किसान न जावे
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे तो उतरिल पार भव दुस्तर नदीचा. अहो पण तो तारून नेणारा दयाळू पाहिजे है ना. थांबा बडबड करू नका. दयाळू पाहिजे. आम्ही तर ऐकलं तो निर्दयी आहे. कशावरून. श्रीयाळाच्या घरी श्रीयाळाच्या घरी धरणे मांडले मुरारी धरणे मांडले मारविले करी मारविले करी तेथे बाळ तयाचे तेथे बाळ तयाचे हरि तो निष्ठुर निर्गुण हरि तो निष्ठुर निर्गुण हरि तो निष्ठुर निर्गुण हरि तो निष्ठुर वाचून घेणे. कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापेला रणी मागसी पाडूनी तेथे दात तयाचे. ज्या दाताच्या बळावर उभं खोवलं धनुष्य कर्णानं दलदली जागेत रथ फसला होता. बरं का म्हणू रथ का फसला त्याच्या मागचं एक कारण आहे. एकाच मिनिटात सांगतोय विनाकारण नाही फसला. तो शिकायला होता तेव्हा शिकारीला गेला आणि त्यानं बाण मारला होता कर्णानं. तो एका ब्राह्मणाची गाय होती त्या गायीचं नाव सुभदा. त्या गायीच्या मस्तकात बाण फसला. माय ते गाय मरून पडली. तो ब्राह्मण माय मेल्यावर मुलगा रडतो तसा रडू लागला आणि कर्ण जाऊन विनंती करतो बाबा क्षमा करा या गायीच्या बदल्यात 1000 गायी देतो तुम्हाला पण रडू नका. अरे श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलतो का कर्णा. 1000 गायी देतो. तुझी आई मेल्यावर किती महिला उभ्या केल्यावर समाधान होईल तुझं. अरे जिच्या दुधावर जगलो मी. शाप आहे तुला. जसा आता मस्तकात बाण फसला गाय पृथ्वीचं रूप आहे. ऐन वेळेला तुझं रथाचं चाक पृथ्वी गिळंकृत करेल. तिथे दलदलीच्या जागेत तो शाप. लढाई चालूच होती. उतरला खाली धनुष्य उभा खोवला. दातानं दोरी ओढायचा एका हातानं बाण मारायचा तरी अर्जुनाला आवरत नव्हता. देव म्हणला अर्जुना आता फक्त 22 मिनिट आहे. हे पुन्हा अशी संधी येत नाही. मार बाण. नाही देवा युद्धाचा नियम आहे. रथी सोबत लढतो ते बिना रथाचा आहे. अरे नियम जाऊ दे ना. तुझा एकटा अभिमन्यू लेका युद्धात गेला तर कर्णासह 7 जण त्याच्यावर तुटून पडले तेव्हा नियम कुठे गेलता ते जाऊ दे बाजूला. तरी ऐक ना. आणि मग ब्राह्मणाच्या रूपात देव आला. दान पाहिजे सरकार. त्याच्या दाताला सोनं होतं. तेवढे 2 दात पाडून मागितले. कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापेला रणी आणि मागसी पाडूनी तेथे दात तयाचे. हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण. निष्ठुर आहे निर्दयी आहे. आणि इथे तो हा उतरील पार. तो बरोबर आहे तेही बरोबर आहे. हे पहा हिरण्यकश्यपूला 4 मुलं. पहिले 3 होते लाद अनुल्लाद सल्लाद न सगळ्यात धाकटा होता प्रल्हाद.
प्रल्हाद पहिले 3 प्रसिद्ध झाले नाही, ते बापासारखे होते. हा प्रल्हाद बापाच्या विरोधात गेला, म्हणजे नाव घेऊन जे देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाचा कायदा काय, नाव घ्यायचं नाही राज्यात. आणि प्रल्हादानं भजन सुरू केलं, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. ए भरत देश, असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला प्रल्हाद. ती संस्था शुक्राचार्य त्याचे संस्थापक अध्यक्ष होते. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. हे शुकाचार्य नाही, शुक्राचार्य, थोडा फरक पडतो. शुक्राचार्य म्हणजे दैत्याचे गुरु, शुकाचार्य म्हणजे व्यासाचा मुलगा, इतका फरक आहे. शुक्राचार्य संस्थापक अध्यक्ष. असुरी राजनीती शिक्षण संस्था. संस्थेचा बोर्ड वाचला का तुम्ही? वारकरी शिक्षण संस्था नाही, असुरी राजनीती शिक्षण संस्था. आणि आपलेच 2 मुलं त्यांनी संस्थेत शिक्षक म्हणून लावले. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. एक षंड, एक अमर्क. आपण जे षंडामर्क असं म्हणतो ना, हे 2 नावं आहे, एक षंड आहे आणि एक अमर्क आहे. आणि त्या संस्थेत प्रल्हादाला घातला. प्रल्हाद शिकला नाही. भरत महाराज दुपारच्या सुट्टीमध्ये वर्ग बिघडवला. हे असे पोरं सुट्टी झाली म्हणजे प्रल्हाद झाडाखाली नेऊन बसवायचा ह्या मुलांना आणि विचारायचा, काय शिकता रे पोरं? तुझ्याच बापाचा कायदा आहे, काय शिकता म्हणजे? अर्थ शिकायचं नाही. मग प्रल्हादाचे शब्द सांगतो. तो ही नाम कारण सबे का तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. कळलं सगळे? तो प्रल्हाद उपदेश करतो. तो ही नाम कारण सबे का तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना बेटा दिल का कीना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते. या और त्याचं भजन करा. हे काय करता? बस दुपारच्या सुट्टीत सगळ्या वर्ग आहे. आणि मग एक दिवस गुरुजी घाबरले ना, हे राजाचं पोरग, बाप काय म्हणल आपल्याला? सरकार तुमचा प्रल्हाद शिकत नाही पण वर्ग बिघडवला, दुपारच्या सुट्टीत भजन करायला लावते मुलांना. मग बापानं लाल डोळे केले. काय रे, कुणाचं भजन करतो? काय शिकला? ये म्हणे नारायण या वाचून काही नेणे. नारायण नारायण येतो बाबा मला. काय लेखा नारायण नारायण करतो? कुठं तो कोपोनिया पिता पुसे प्रल्हादासी. कोपोनिया पिता पुसे प्रल्हादा. राग आला बापाला. प्रमाण बरोबर आहे ना? कोपुनिया पिता रागावला. सांग ऋषी केशी कोठे आहे? आहे वनमाळी जेथे तेथे जेथे तेथे. आहे वनमाळी जेथे आहे वनमाळी जेथे तेथे
मग ऋषिकेशी कोठे आहे? मुलानं उत्तर दिलं, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे. मग कस्मात स्तंभेन दृश्यते? हा भागवतातला प्रश्न आहे. बाप विचारतो हिरण्यकश्यपू संस्कृतमध्ये, कस्मात स्तंभेन दृश्यते? सगळ्यात आहे म्हणतो, मग या खांबात आहे का? आहे बाबा, मारली लात, बस आता वाढवत नाही. स्तंभी नरहरी, बस इथपर्यंत आलो आपण. पिंजारलेले केस, लाल डोळे, लाल जरद जीवा, सुळे दात, धरला हिरण्यकश्यपू. व्यय कमी असल्यानं फाडला. कारण त्याने अटी घातल्या होत्या. त्याचं आयुष्य होतं 1,60,60,30,10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात आहे? हा तुझा एक आता कळलं मला, याच्याशिवाय जमत नाही. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 से ते 9 मास बापाता. या हिरण्यकश्यपा काय झाले? म्हणजे 1,60,60,30,10,700 वर्षे 9 महिने. अटी घातल्या, आत्मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, नराकडून नको, नारीकडून नको. त्या अटी सांभाळाव्या लागल्या. आत्मरण नको, बाहेर नको, तो दरवाजात धरला. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी पकडला. अस्त्रां नको, शस्त्रां नखानं फाडला. नराकडून नको, नारीकडून नको, तर नरसिंह झाला. हिरण्यकश्यपू मेला, पण क्रोध कमी होईना. वाव 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 करायचा, त्या आतड्यात चाळू चाळू फेकायचा. प्रश्न आहे, तो मेला हिरण्यकश्यपू, आतड्या का पाळता तुम्ही पडत? नरसिंह भगवान म्हणाले, ज्या हिरण्यकश्यपूच्या उदरात प्रल्हादासारखं रत्न जन्माला आलं, आणखी एखादं रत्न आहे का पाहतो. चाळत होते, आतड्यात तोडून फेकत होते. क्रोध शांत होईना. सर्व देव घाबरले, सर्व देव घाबरले. प्रार्थना केली, पण क्रोध शांत होईना. शेवटी कोणीतरी डोकं चालवलं. क्रोध शांत होण्याकरता लक्ष्मीला आणा, कारण तिथं थंडे गार पडतात माणसं. आदमी कितना ही खतरनाक रहा, तो बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा ना, बाजूला साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव. म्हणून ही एकानं डोकं चालवलं. मनोहर भाऊन लक्ष्मीनं आणून उभं केलं. बाबाचा क्रोध शांत होत नाही. लक्ष्मीनं तो अवतार पाहिला नरसिंहाचा, मागं सरली. बापरे, का लग्न झाल्यापासून असला अवतार आजच बघितला, माझी नाही हिंमत. सगळे नापास झाले. आता काय करावं? एवढ्यात नारदजी आले. का रे, काय झालं? अहो, नरसिंहाचा अवतार झाला, हिरण्यकश्यपू मारला, पण क्रोध शांत होत नाही ना. आम्ही खूप उपाय केले, प्रार्थना केली, लक्ष्मीला आणलं, तरी क्रोध शांत होत नाही. नारदजी म्हणले, अवतार कोणासाठी झाला? प्रल्हादासाठी. त्याला आणा, त्याला आणा. आणला प्रल्हाद. काहीच केलं नाही. नरसिंहापुढे ढकलला. 5 वर्षाचा प्रल्हाद. गाय व्यालेली वासराला जसं डोकं जिभनं चाटते, तसा प्रल्हाद घेतला जवळ आणि प्रल्हादाचं डोकं जिभनं नरसिंह भगवान चाटू लागला. दृष्टांत संपला. निर्दयी आहे हिरण्यकश्यपू सारख्या दानवासाठी, अरे पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत.
पण दानवासाठी प्रल्हादासारख्या भक्तासाठी बहु आहे करुणावंत. पुन्हा एक अनंत हे नाम ज्या अनंत का अनंत म्हणती माझे या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. ठीक आहे महाराज. आत्तापर्यंत दिवटे आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी पुराणातल्या झाल्या. त्याला महत्व नाही है ना. पुराणातली वांगी पुराणात. मग महत्व कशाला आहे? अनुभवाला. महाराज म्हणतात अरे माझा गाथा डोहात बुडवला, तिथंच भजन करत बसलो, 14व्या दिवशी कोरडाच्या कोरडा गाथा माझ्या हातात दिला. हे अनुभवाला. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. या एकेकाचे निमनो व्यापारी हे होय विश्वची साक्षी आले तू कमने